अनुसूचित जाती आणि जमातीसाठी जे सुप्रीम कोर्टाने निर्देश दिलेले आहेत, एका रिट पिटिशनच्या माध्यमातून अत्यंत महत्त्वपूर्ण निर्णय संबंध भारत देशाला दिलेला आहे आणि त्यातलीच एक भूमिका महाराष्ट्र राज्यामध्ये अनेक राज्यांनी ते उपवर्गीकरण लागू केल्यानंतर या ठिकाणी राज्य सुद्धा त्या ठिकाणी पुढाकार घेत असताना दिसत असताना जर आपल्यातलेच पूर्व आश्रमीचे महार आजचे बौद्ध नवबौद्ध या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये या अनुसूचित जातीतील अबकड उपवर्गीकरणासाठी विरोध करताना दिसतात, ही फार केबिलवाणी आणि लाजीरवाणी बाब वाटते मला तर. माननीय प्रकाश आंबेडकर साहेब, माननीय आनंदराज आंबेडकर साहेब, माननीय रामदास आठवले साहेब आणि जेवढे काही नेते म्हणून दलित पुढारी आहेत सर्वांना माझी विनंती, हा निर्णय एका मातंग समाजासाठी दिलेला नाही आहे. तुम्ही जरा अभ्यास करा. बाबासाहेबांनी जी उच्च संस्था निर्माण केलेली आहे, जर प्रधानमंत्र्यांचे जर निर्णय असतील, जर मुख्यमंत्र्यांचे जर निर्णय असतील, एखादा जर गुन्हेगार त्या ठिकाणी जर गुन्हेगार असेल आणि त्याला फाशी द्यायची शिक्षा असेल, सर्वात मोठा निर्णय कोण घेतो? हे सुप्रीम कोर्ट घेतं. आणि सुप्रीम कोर्टाने तयार केलेली व्यवस्था कोणी केलेली आहे? बाबासाहेबांनी तयार केलेली आहे. आणि बाबासाहेबांच्या जर सुप्रीम कोर्टाच्या न्याय व्यवस्थेला जर तुम्ही अमान्य मानत असाल तर याच्यापेक्षा लाजिरवाणी बाब दुसरी काय असू शकते? कसला मातंग समाज तुमचा दुश्मन आहे? कोण म्हणतं RSSच्या सोबत आहे? कोण म्हणते मनवादाच्या सोबत आहे? या ठिकाणी तुम्ही स्वतः पडताळून पहा. खऱ्या अर्थाने पूर्वाश्रमीचा मार किती प्रमाणामध्ये त्या ठिकाणी RSSच्या सोबत आहे, किती प्रमाणामध्ये तुम्ही त्या ठिकाणी मोठमोठ्या पदावर बसलेलात. तुम्ही त्या ठिकाणी असताना म्हणताय की आम्हाला फायदे मिळाले पाहिजे आणि आता मात्र मातंग समाजावर नारळ फोडताय. ही चुकीची भाषा बंद झाली पाहिजे. आजच्या बैठकीमध्ये एकच निर्णय आहे की काही दुसरा एक महत्त्वाचा मुद्दा सांगतो. माननीय आनंदराज आंबेडकर साहेब या ठिकाणी म्हणतायत की आम्हाला अटक करा. तुम्हाला जर कोणी माईचा लाल बिजरी अटक करायला लागला ना तर मातंग समाज रस्त्यावर उतरून त्याला ठेचून काढेल. बाबासाहेबांच्या वंशजावर जर अन्याय कोणी करत असेल तर त्याचं जतन करणं हे मातंग समाजाचं पहिलं कर्तव्य असेल. हे मी तुम्हाला आज मीडियाच्या माध्यमातून ठणकावून सांगतो. त्या राजकुमार बडेलेला आम्ही अटक करा म्हणून सांगितलं. त्याने सामाजिक न्याय व्यवस्थेचा तिथं मंत्री म्हणून काम केलेलं आहे आणि त्या बदमाशाने काही काम चांगलं केलं नाही म्हणून त्या बदमाशाला आता लॉर्ड बुद्धा नावाचं चॅनल काढून अराजकता समाजामध्ये माजवण्याची त्याची गरज नाही म्हणून त्याच्यासाठी आम्ही म्हटलंय साहेब, आनंदराज साहेब, आम्ही तुमचे कार्यकर्ते आहोत, तुम्ही आमचे नेते आहात, समाजाचं भूषण आहे म्हणून तुम्हाला आम्ही आदिबात कधी आयुष्यात बोलणार नाही, परंतु तुम्ही आमच्या समर्थनार्थ असलं पाहिजे. तुमचाच छोटा भाऊ म्हणून आम्ही तुमच्या सोबत वागतोय. कुठल्या धर्मात आम्हाला कुठे घेऊन जायचं आहे, कुठल्या व्यवस्थेत आम्हाला कुठे घेऊन जायचं आहे तुम्ही ठरवा. पहिले आमच्या पोटाची खळगी भरू द्या. त्या उपवर्गीकरणाच्या माध्यमातून जो वंचित समाज घटक आहे, एकटा मातंग समाज नाहीये. 59 जातीपैकी बऱ्यापैकी जाती. महारवाड्यातली परिस्थिती जाऊन बघा, मांगवाड्यातली परिस्थिती जाऊन बघा, काय परिस्थिती आहे तिथे. आजही व्यसनाधीनतेकडे त्या ठिकाणी पोरं आमची बाधित झालेले आहेत. त्यांचा विकास कसा व्हायला पाहिजे, काय त्या परिस्थितीचं समाजाचं दर्शन आहे. तुम्ही येणार हेलिकॉप्टरनं, येणार वेगवेगळ्या राजकीय पक्षाच्या नेतृत्वामध्ये समाजकारण करण्यासाठी, राजकारण करण्यासाठी आणि दिशाभूल करून द्याल. काय परिस्थिती ज्याचं जळतंय त्याला कळतंय. या महारवाड्यामध्ये घेऊन जातो तुम्हाला, या मांगवाड्यामध्ये घेऊन जातो तुम्हाला. रात्रीच्या वेळी दर्शन द्यायला या. समाजाचं चित्र विचित्र कसं आहे हे बघायला या आणि मग नंतर सांगा तुम्ही की या समाजाला वर्गीकरण मिळालं पाहिजे का नाही. अशा पद्धतीची भूमिका या ठिकाणी घ्या, तरच आम्हाला तुम्हाला समाधानानं आम्हाला वाटेल की आमचे नेते आहेत. परंतु आज तुम्ही अर्वाच भाषेमध्ये काही लोक तरी महिला सुद्धा बोलायला लागलेत. हे मागत्यानो अमोक तमोक अश्लील भाषेमध्ये, शिवीगाळ भाषेमध्ये, अर्वाच भाषेमध्ये ते बंद करा. आपण नेते आहात. बाबासाहेबांनी दिलेल्या संस्थेवर जर तुमचा विश्वास नसेल तर ही महाराष्ट्रालाच नाही भारत देशातल्या अनुसूचित जाती समाजाचा अपमान आहे म्हटलं तर चुकीचं ठरणार नाही. म्हणून तुम्हाला माझी विनंती आहे, हा सुधाकर भालेराव एकटाच नाही, सुधाकर भालेरावच्या सोबत संबंध भारत देशातला अनुसूचित जातीतला समाज घटक. पंजाबमध्ये जाऊन तुम्ही विरोध केला नाही, तुम्ही हरियाणामध्ये जाऊन विरोध केला नाही, तुम्ही तेलंगणामध्ये विरोध केला नाही, कर्नाटकामध्ये विरोध केला नाही. फक्त इथंच का? ही कुठली न्याय व्यवस्था आहे? कुठली तुमची दलित पुढाऱ्याची चळवळ आहे? आंबेडकरी चळवळीला आम्ही नाव ठेवतो म्हणतो, अजिबात नाही. तथागत गौतम बुद्धाच्या प्रज्ञाशील करुणेवर जर तुम्ही जर विचार केला असाल, बाबासाहेबांनी काय स्वीकारले तर तो धम्म स्वीकारलेला आहे. धम्म म्हणजे काय? विचार आहे. विचाराचा अंतर हिंदू संस्कृतीमध्ये ज्यावेळेस अन्याय होत होता, ज्या ठिकाणी अंधश्रद्धेमध्ये पडला होता आणि तो अस्पृश्य होता, त्याचा विकास व्हावा म्हणून हे आरक्षण बाबासाहेबांनी दिलेलं आहे. हे आरक्षण काही तुमच्या एकट्यासाठी दिलेलं नाही, एकट्या मागासाठी दिलेलं नाही. 59 जातीतला हे लोकसंख्येसाठी आरक्षण नाही. हे अस्पृश्यता, अंधश्रद्धा दूर व्हावी
समानता प्रस्थापित होण्यासाठी म्हणून आरक्षण आहे, परंतु चुकीच्या आकडेवारी त्या ठिकाणी गेलेली आहे. आमचे बरेच लोक परेशान आहेत आता 61च्या जनगणनेमध्ये 2011च्या जनगणनेमध्ये. या ठिकाणी सुद्धा मी तुम्हाला सांगू इच्छितो, अनेक समाजातली काही लोक, ब्राह्मण समाजातले, इथं चला धाराशिवला कांबळे म्हणून आहेत ब्राह्मण समाजाचे, त्यांनी बौद्ध धर्म स्वीकारलेला आहे, त्यांचं सर्टिफिकेटवर बौद्ध नाव आहे, म्हणून त्या ब्राह्मणाला सुद्धा त्या ठिकाणी आरक्षण मिळालं पाहिजे का? ही भूमिका आहे का? अनेक कितीतरी धर्मातले लोक, वेगवेगळ्या समाजातले लोक, वेगवेगळ्या जातीतले, सवर्ण सुद्धा काही लोक बौद्ध झालेले आहेत. मग जर आमचा वाटा जर सवर्णाला जर त्या ठिकाणी बौद्ध धर्म स्वीकारला म्हणून जाणार असेल आणि आम्ही मात्र अनुसूचित जातीतले वंचित पडलेले माणसं तसेच राहणार असेल, म्हणून तुमची जर 62% 22 पॉईंट जर लोकसंख्या झाली असेल, तर माझी मुख्यमंत्र्याला आणि उपमुख्यमंत्र्याला दोघांनाही तिघांनाही सूचना आहे आणि विनंती आहे. राज्य सरकारचे मुख्य सचिवांना सुद्धा माझी विनंती आहे, या ठिकाणी कुठलीही व्यवस्था बघत असताना तुम्ही आम्हाला गृहीत धरा की आकडेवारी स्वच्छ मनाने समोर आणा. अशुद्ध या आकडेवारी जर तुम्ही घेतली, वेगवेगळ्या जातीतले लोक जर इथं बौद्ध धर्म स्वीकारले असतील म्हणून त्यांची जर आकडेवारी वाढत असेल, तर ही आकडेवारी बंद झाली पाहिजे. आणि ती आकडेवारी बंद झाली तर समान वाट्यामध्ये फक्त 3% डिफरन्स आहे मातंग समाज आणि पोळ आश्रमी महार समाजामध्ये. हा जर तफावत जर तुम्ही जर वेगवेगळ्या पद्धतीने जर बघितलात तर निश्चित रूपाने आम्हाला न्याय मिळणार आहे या ठिकाणी. म्हणून आमची एक विनंती आहे, या ठिकाणी आम्ही काही चुकीच्या पद्धतीने मागणी करत नाहीये आणि ते राज्य सरकारनं दिली पाहिजे ही मी ठाम भूमिका घेऊन आज अबकड उपवर्गीकरणासाठी समस्त महाराष्ट्रामध्ये जन आंदोलन उभा करू. मग आम्हाला आझाद मैदानावर ज्या लोकांनी भारत देश आझाद झाला पाहिजे त्याच्यासाठी तिथे हुतात्मा चौक बांधला असेल, परंतु उपवर्गीकरणासाठी सुद्धा महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी, दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी मातंग समाजासाठी तुम्हाला तिथं आमची होळी करण्यासाठी सुद्धा तुम्हाला सरण रचावं लागेल. आम्ही तिथं झोपायला तयार आहोत. मग तुम्ही दलित पुढाऱ्याचं काय ऐकायचं ते ऐका, आम्हाला काय घेणं नाही.